आणि त्यांच्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय संदीप पाटील आणि त्यांच्या समवेत योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लेफ्टी राईटी बॅट्समन आपण बघतोय. ओपनिंग पेअर आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. गोलंदाज दाखल झालाय पुष्पक. अंकित म्हात्रे डेकोरेटर अंकित म्हात्रे त्यांनी कृपया लगेच मुख्य मंचाशी संपर्क साधायचे. आपला जो मागचा बॅनर्स आहे तो वाऱ्याच्या दिशेने उलटा झालेला आहे. पुष्पक 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 आपल्याला बघायला मिळतोय आसनगावला बिलॉंग करणारा खेळाडू. तर समोर योगेश आहे. योगेश किनी बेस्ट ऑफ लक बोथ टीम. टाइम येथे टाइमर लावलं गेलंय. जसं पहिला चेंडू पडेल देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूया मॅच कडे. पुष्पकच्या विरोधामध्ये स्ट्राईकला उभा आहे तो योगेश किनी. अंकित म्हात्रे कृपया मुख्य मंचाशी संपर्क साधायचा लगेचच. पहिला चेंडू टाइमर स्टार्ट झालाय. पहिला चेंडू खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह न फंबल तिथे झालंय. चेंडू वेगानं जातोय सीमारेषेच्या बाहेर. थोडीशी घाई झाली असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला ड्राईव्ह होता योगेश किनी यांचा आणि बेरी पच बॉलला चौकार आल्यानंतर आत्मविश्वास त्यांचा वाढलाय असं म्हणायला हरकत नाही. चांगला स्टार्ट. बेरी फर्स्ट बॉलला आपला इंटेंट क्लिअर करताना शिवसाई कोडण संघाचा योगेश किनी. यावेळेला थोडंसं वेट केलं त्याच्यानंतर पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने आकार घेताना 5 वर स्थिरावली गेली आहे. योगेश किनी लेफ्ट हँड बॅटर म्हणून आपण आदित्य आमचे दिसत आहेत. आदित्य वेलकम. संघाचे ओनर आहेत परंतु एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून अनेक मैदान गाजवणार असा आदित्य. मॅच कडे धावा 5. संदीप पाटील उर्फ मॅक्सवेल स्ट्राईकला बघायला मिळतोय. पुढील चेंडू थोडस वेट केलं. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट झालाय. डॉट बॉल. कुंदनजी गिनी साहेब या ठिकाणी आपलं एटीएम ओपन करतायत आणि योगेशजी गिनीसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं अनाउन्समेंट त्यांनी केलंय. प्रकाशजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकाराला योगेशजी गिनीसाठी. बघूया योगेश किनी स्ट्राईक वरती आहेत. कुंदन किनी सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. डॉट बॉल बघायला मिळतोय. थोडासा ऑस्टमच्या बाहेर ठेवला होता चेंडू पुष्करनं. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. आसनगाव संघातून नेहमी एक भरोशाचा गोलंदाज, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून मोठी जिम्मेदारी असते. आणि आता संशय जीविकेला 11 नंडोरे संघाकडनं त्यांच्याकडे जिम्मेदारी. इनफिल्ड बंद खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक कॅच ड्रॉप केलाय. कविश होते तिथे. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 7. सनसाई जीविका 11 नंडोरे आणि शिवसाई कोडण मधलं बॅटल आपण बघतोय. पहिलं षटक धाव्या स्कोर कार्ड वरती 7.
व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार, त्याच्यानंतर पुष्पक ची चांगली कमबॅकिंग. षटक क्रमांक दुसरं कुठलं कोण घेऊन येणार हे बघावं लागणार आहे. बघूया. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. एक युवा गोलंदाज म्हणून वर्णी लागते आणि नवीन गोलंदाज मिस्टर कविश. कविशला बोलवत आहे, थोडंसं स्पीडअप करा. 25 मिनिटं आहे तुमच्याकडे 5 षटकांसाठी, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा राहणार आहे, याची नोंद असू द्या. विकी घरत साहेबांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपये. योगेश किनियाना विकीची घरत साहेबांच्या माध्यमातून अनाउन्समेंट केले. 3 षटकार 3000 रुपये. आणि योगेश किनीसाठी प्रत्येक षटकाराला कुंदन किनी सरांच्या माध्यमातून 500 रुपये. तर आणि प्रकाश ठाकूर सरांच्या माध्यमातून 200 रुपये आहेत. पुढील चेंडू पण या ठिकाणी बघतोय आणखीन निर्धाव चेंडू बघायला मिळालाय. स्कोर कार्डवरती धावा आहेत 7. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू कविश. आता मात्र इनफिल्डच्या वरनं पिच करतायत. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू खेळला गेलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तद्वर एका धावेने स्कोर कार्ड 8 वरती पोहोचलंय. थोडंसं जकडून ठेवलं गेलंय. फलंदाजांना फ्रीडम देत नाहीये, हात खोलू देत नाहीये, टप्प्यावरती नियंत्रण आहे. चांगली पिचिंग बघायला मिळते. अनुशासन खूप चांगलं आहे. परंतु समोर संदीप पाटील आहे, हे विसरून चालणार नाही. ज्याच्याकडे क्षमता आहे, डिझर्व करतात मोठ्या शॉटसाठी. महत्वाचे फलंदाज आहेत शिवसाई कुडन संघाचे. स्कोर कार्ड 9 चेंडू 8 धावा. पुनश्च गोलंदाज तयार कविश. कविश तयार होताना पुढील चेंडू. आपले कमिटी मेंबर्स दीपक ठाकूर व कुंदन किणी यांनी कृपया मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावसंख्या स्थिरावले ती 9 धावा. नियंत्रण खूप चांगलं आहे. टॉस जिंकलाय, प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलंय आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाची गोलंदाजी चांगली राहिली आहे. प्रामुख्याने पुष्पक आणि त्याच्यानंतर कविशला आपण बघतोय. पुढील चेंडू योगेश किनी मिस टाइम शॉट खेळतायत. कॉट बेंडची संधी आहे आणि योगेश किनीच्या खेळीला इथे लागतोय पूर्ण विराम. फलंदाज आउट. डीजे हॅलो, धन्यवाद डीजे. मयूर चौधरी जिथे कुठे असतील त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे त्वरित. मयूर चौधरी व गिरीश राऊत. पुढील चेंडू घेऊन तयार कविश. समोर आलेले गिरीश राऊत. आलेल्या चेंडूला खोदून काढतायत गिरीश. आपल्याला बघायला मिळत आहेत एक आक्रमक बॅटर आहेत गिरीश. आणि मॅनेजमेंटमध्ये एक त्यांचा एक नावलौकिक आहे. वेल मॅनेजमेंट सातत्याने त्यांच्याकडनं बघायला मिळते. ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. स्कोर कार्ड 10 वरती पोहोचले 5च्या सरासरीने. 2 षटकं संपलेली आहेत. व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार आणि त्याच्यानंतर गोलंदाजाची कमबॅकिंग.
त्यांचा रिदम, त्यांचं डिसिप्लिन, त्यांचं अनुशासन, टप्प्यावरचं नियंत्रण, या 11 चेंडूवरती गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत. पुनश्च पुष्पक संघनायकाचं गेम प्लॅनिंग आहे, थोडंसं प्रेशर बॅटिंग टीमकडे आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी केले, त्यासाठी पुष्पकला पुनश्च तिसऱ्या गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. आयकॉन खेळाडू आहेत. समोर वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपल्याला गिरीश राऊत बघायला मिळत आहेत. याच्यानंतर मॅच क्रमांक आपण 5 बघणार आहोत. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळेचं बंधन आहे पुष्पक. आणि आमचे टेक्निशियन्स आम्हाला सांगतायत किती वेळ गेलेला आहे. 15 मिनिटांचा वेळ बाकी आहे, म्हणजे 10 मिनिटांमध्ये 2 षटकं झालेली आहेत. पुष्पक पहिले षटक लिहिले, हाताळले. व्हेरी फर्स्ट बॉलला चौकारणं ज्यांचा स्टार्ट झाला, परंतु पुष्पकनं सांगितलं की मागचे जे 5 चेंडू आहेत ते आमच्या नावावर असणार आहेत, आणि तसंच त्यांचं पुनरागमन झालं आहे. याच्यानंतर मॅच क्रमांक 5 आपण बघणार आहोत. पुढील चेंडू यावेळेला इनसाइड डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट होता. संदीप वाचलेत. ग्रुप ए मधला विजेता तारापूर वॉरियर्स, त्याच्या अगेन्स्ट मॅच क्रमांक 3 ग्रुप विजेता मैत्री ग्रुप कुडन पालघर, यांच्यातला मॅच आपण बघणार आहोत. ए ग्रुप मधला विनिंग ही मॅच क्रमांक 5 आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढील चेंडू गिरीश. यावेळेला पॅड अँड बॅड मध्ये चेंडू होता, प्लम मध्ये पकडले गेले आहेत, आणि गिरीश या ठिकाणी माघारी परतताना फलंदाज आउट, बाद. दुसरा धक्का लागतोय. गिरीश थोडेसे नाराज असतील, संघाला गरज होती. प्लम मध्ये पकडले गेले आणि अभि तांडेल सरांच्या माध्यमातून त्यांना बाद आउट दिलंय. स्कोर पूर्णतः स्टेबल झालाय, 10 वरती थांबला गेलाय. स्टे ऑन बघायला मिळते, लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅटर थोडंसं वॉर्मअप करत आपण या घरच्या मैदानावरती 2 हात करताना आपल्याला शिवसाई कुडण संघ बघायला मिळतोय. नवीन बॅटर कमलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. पहिल्या चेंडूपासून डिसिप्लिन बघायला मिळतोय सनसाई जीविका 11 नंडोरे संघाचा. चांगली गोलंदाजी आहे पुष्पक. त्याच्यानंतर कविश आपल्याला बघायला मिळाले. आता कमलेश दाखल झाले. संदीप पाटीलच्या अगेन्स्ट दोघांचा जो पार्टनरशिप किती महत्वाची राहणार आहे. पुढील चेंडू घेऊन पुष्पक. लोअर फुल टॉस होता, थोडासा गतीला परिवर्तन केलं. असं वाटलं होतं की चेंडू हवेमध्ये मिडल आणि लेगमध्ये दिसणार आहे, परंतु पडल्यानंतर हलकासा स्विंग झाला आणि तो ऑफस्टमच्या थोडासा बाहेर पिचिंग बघायला मिळाला, आणि त्या संधीचं खऱ्या अर्थाने फायदा गोलंदाजाला मिळालाय. चांगली गोलंदाजी पुष्पकनं कंट्रोल ठेवलाय, स्कोरवरती पूर्णतः अंकुश ठेवलाय. हात खोलू देत नाही आहेत शिवसाई कुडण संघाला. पुढील चेंडू कल्पेश आहे स्ट्राईकवरती. यावेळेला वेग होता, बॅकफुटला जाऊन हलकासा पंच करण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत कमलेशकडे वेळ नव्हता. पडल्यानंतर वेगानं चेंडू हा सरळ जातोय एसटी रक्षकांच्या हातामध्ये, आणि त्याच्यावरती लिहिले निर्धाव चेंडू. खूप चांगलं बॅरेशन आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे. नेहमी म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, आणि त्याचमुळेच हा उत्तम दर्जाचा खेळ आपण अनुभवतोय. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे कमले सुद्धा जातील माघारी. आणखीन एक धक्का लागतोय. महत्वाचा बॅटर बॅक टू द डगआउट, गॉन.
ते आपलं कविश पुनश्च आपलं वैयक्तिक दुसरं सामन्याचं चौथं षटक घेऊन मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळतील. 11 धावा आहेत. संघर्ष करतोय संघ, परंतु क्रिकेट मध्ये आपण नेहमी म्हणत असतो की कठीण काळ हा एक असा तराजू आहे ना, त्या काळामध्ये आपल्या माणसाचं वजन कळतं की आपला माणूस किती वजनदार आहे. आणि तो कठीण काळ सुरू झालाय. आपण बघताय शिवसाई कुडण संघासाठी, आणि तिथून या बॅटरचं वजन किती आहे, त्यांनी किती चांगलं कौशल्य आत्मसात केले दाखवण्याची एक योग्य प्लॅटफॉर्म आहे. तर एका बाजूने कविश आहे, पुष्पक आहेत. डिसिप्लिनने जर चेंडू हाताळला गेला तर आणखीन कठीण काळ हा बॅटिंग टीमचा येऊ शकतो. त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. थोडासा वेळकडेही लक्ष असू द्या. सनसाई जीविका 11 नंडोरी संघ ड्राईव्ह केलंय. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1ने पुढे जाते आणि पोहोचते ती 12 वरती. 19 चेंडू 12 धावा 3 गडी बाद, असं थोडासा खडतर प्रवास सुरू झालाय. आपण बघताय शिवसाई कुडण संघाचा, परंतु इथून संदीप पाटीलकडे सर्वांच्या नजर आहेत. हा असा एक खेळाडू आहे जो गेम चेंजर खेळाडू आहे. बघू या ठिकाणी गेम चेंजर इनिंग त्यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे का. कविश अजूनपर्यंत प्रवास जबरदस्त सुखकारक, समोरच्या फलंदाजावर प्रेशर कन्वर्ट करणारा राहिलाय. इनफिल्डच्या वरनं अपीच करताय, चेंडू सरळ जातोय. ओ हो, काय फिल्डिंग तिथे बघायला मिळते. तुषार, असं वाटलं होतं की चेंडू हा सीमापार षटकार जाईल, परंतु 5 धावा त्याने वाचवलेले आहेत. खूप लांब वरचा चेस बघायला मिळाला आहे तुषार यांचा. धावसंख्या पोहोचते ती 13 वरती. कौतुकास पात्र फिल्डिंग, 100% योगदान, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. पुढील चेंडू वाईट बॉलचा कॉल, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावसंख्या पोहोचते 14 धावांवरती. खडतर प्रवास आहे. कठीण काळ हा असा काळ असतो ज्याच्यामध्ये तुमचं इंटरनल स्किल जगापुढे येत असतं आणि ते दाखवण्याची संधी तुम्हाला कठीण काळ देत असतं. पुढील चेंडू इथे परफेक्ट लॉफ्ट केलाय, शॉर्ट मिडअपच्या डोक्यावरनं, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये तुषार आहेत. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु डिस्टन्स कव्हर करू शकले नाही. थोडीशी उंची जास्त बघायला मिळाली आणि तुषार यांचे एक अप्रतिम फिल्डिंग तिथे बघायला मिळते. चौथा धक्का लागतोय तो म्हणजेच शिवसाई कुडण संघाला. चांगली फिल्डिंग आहे, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. ती म्हणजे सनसाई जीविका 11 नंडोरे संघाची, आणि थोडंसं जखडून ठेवलं गेले शिवसाई कुडण संघाला. बघूया चेंडू क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय 4था. समोर दर्शन आहेत. पुढील चेंडू दर्शन ब्लाइंड शॉट खेळतायत. एक धाव बघायला मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते आणि पोहोचते 15 वरती. चांगली गोलंदाजी आहे, कौतुक करावं लागणार आहे. कविश आणि पुष्पक यांचं प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण काय असतं, जीवनामधला जो अनुशासन काय असतं बॉलिंगमधलं, त्याचं एक उत्तम उदाहरण त्याने दाखवलंय. मैदानाच्या आतमध्ये फ्रीडम देत नाही कुठल्याही फलंदाजांना, एक जमेची बाजू आपण बघतोय. पुढील चेंडू, आई चेंडू थोडासा खाली राहिलाय. ऑन साईडला मोठा शॉट खेळण्याचा पावित्र्य होता संदीप पाटील यांचा. चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहिला, बॅटला ड्रिल केलं होतं ऑफ साईडला ऑन साईडला, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू, आणि इथे आपण बघतायत एक धाव परिपूर्ण करत स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलंय. 4च्या सरासरीने 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या 4 षटकांचा जो प्रवास आहे ना,
तो प्रवास कम्प्लिटली नंडोरे संघाच्या बाजूनी राहिला असं म्हणायला हरकत नाही. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामधलं तुमची जी कन्सिस्टन्सी आहे ती शेवटपर्यंत तुम्ही ठेवली तर तुम्ही मॅचमध्ये हिरो बनता. आणि ती कन्सिस्टन्सी तुम्हाला शेवटपर्यंत कसं ठेवता येईल यासाठी गेम प्लॅनिंग गरजेचं आहे. 4 षटकं संपण्यासाठी वेळ गेलाय. तर आपण बघतायत चांगली गोलंदाजी बघायला मिळते आणि वेळेवरती अजूनही त्याच्याकडे 5 ते 6 मिनिटं आहेत, जवळजवळ 7 मिनिटं आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. म्हणजे 5वं जे महत्त्वाचं आहे, 25 मिनिटाची 5 षटकं, 4 षटकं खूप चांगली हाताळली कारण मोठे शॉट नाही लागले त्याच्यामध्ये लवकर तो वेळ त्यांनी कव्हर केलेला आहे. गिरीश राऊत मैदानाच्या आतमध्ये येताना थोडासा कानमंत्रही बघायला मिळणार आहे. कठीण काळामध्ये या 12 चेंडूचा जो खेळ आहे तो खेळ प्रामुख्याने बॅटिंग टीमसाठी भरपूर मोठा आहे. पाचवं षटक आणि गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. मिलिंद मात्रे उत्कृष्ट गोलंदाज आहेत मिलिंद, आणि आता 5व्या षटकासाठी त्यांना प्राचारण केलंय. मिलिंद समोर आपण संदीप पाटील यांना बघतोय. षटक क्रमांक 5. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळतायत. 1 धाव परिपूर्ण आपल्याला बघायला मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जायला आणि पोहोचते ती 16-17 वरती. 17. याच्यानंतर बी ग्रुप, याच्यानंतर आपण ए ग्रुप मधला विजेता संघ बघणार आहोत, म्हणजेच तारापूर वॉरियर्सचे अगेन मैत्री ग्रुप कुडण. परफेक्ट मिलिंद यांची गोलंदाजी आहे. अजूनपर्यंतचा प्रवास हा गोलंदाजाच्या नावावरती आहे. 22च्या रूपानं सिंगल कंप्लीट होती आहे. 18 धावा या मॅचमध्ये आपण 84 रन्स होताना बघितल्या, 72 रन्स होताना बघितल्यात. पुढील चेंडू 18. संदीप पाटील ऑन स्ट्राईक. संदीप पाटीलच्या बॅटमधनं हा पुलचा षटकार आलाय. आपले इरादे स्पष्ट करताना थँक्यू. 24 वरती स्कोर कार्ड पुढे सरकले. षटकारानं आपला इरादा, आता संदीप पाटील आपला इंटेंट क्लिअर करतायत आणि मोठ्या शॉटकडे जाणार हे मात्र दाखवत आहेत. पुढील चेंडू मिलिंदच्या अगेन्स्ट आणखीन एक हवाई फायर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो मिस टाइम शॉट खेळला गेलाय. आणि लॉंग ऑनचं जे अंतर आहे ते भरपूर मोठं आहे. तुम्ही जेव्हा लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये खेळता तेव्हा चेंडू लवकर पास होत नाही, आणि तोच जर शॉर्ट सिलेक्शन तुमचा बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल किंवा इथून डीप बॅकवर्ड पॉईंट असेल तर लवकर अंदर कव्हर होते. संदीप पाटील बाद होत आहेत. 24 वरती आणखीन एक धक्का गारद झालाय. फलंदाज गारद होताना आपण बघतोय. नवीन बॅटर क्रमांक 4, 5वा घेऊन येताना मिलिंद. समोर दीपेश आहे. स्कोर कार्ड 24 वरती स्टे ऑन आहे. पुढील चेंडू घेऊन तयार होताना दोन्ही एकाच गावचे खेळाडू. उलटा साईड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेत जातोय सरळ डीप गलीमध्ये.
एका धाब्यावरती सॅटिस्फाईड आणि दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट, 2 धावा परिपूर्ण. 26 वरती स्कोर कार्ड. बऱ्याच वेळानंतर एक दुहेरी धाव, बऱ्याच वेळानंतर आपण एक षटकार बघितला आणि तदनंतर एक दुहेरी धाव. 26 रन स्कोर कार्ड वरती मिलिंद यांचा अंतिम चेंडू. पुढील चेंडू फुलटॉस आहे, ड्राईव्ह करतायत लॉंगॉनचा खेळाडू. आपल्या फॉलो थ्रू मध्ये पुष्पक येतोय, थोडंसं फंबल झालंय. दुसऱ्या धाब्याचा अटेम आहे आणि 2 धावाही परिपूर्ण होत आहेत. 28 वरती स्कोर कार्ड. 5 षटकांचा खेळ संपलाय. 28 आमचे आपण बघतायत आणि वेळ 5 षटकं पूर्ण करण्यासाठी गेलाय. तेवीस मिनिटाचा वेळ आपण बघतायत, म्हणजे 2 मिनिटं वाचवलेली आहेत. 28 झालेले आहेत. याच्यानंतर इनिंग ब्रेकसाठी विजेत्या दोन्ही संघ ए ग्रुप मधले तारापूर वॉरियर्सच्या अगेन्स्ट आपल्याला नाही मैत्री ग्रुप कुडन पालघर हा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. विदेश 28 झालेले आहेत. इथून मात्र किती धावा येतील हा एक प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय. शिवसाई कुडन संघाचा डगआउट विचार करत असणार की इथून किती धावा. विदेशच्या अगेन्स्ट आपण स्ट्राईकला बॅटर बघतोय. दर्शन ऑन स्ट्राईक. अंतिम षटक आणि पहिला चेंडू. रिटर्न ओव्हर द विकेट. अप्रतिम टायमिंग आहे. ऑन द राईज खेळला गेलाय आणि इथे येतोय षटकार. जबरदस्त टायमिंग. ऑफ साईडला चेंडू होता, थोडासा हलकासा राईज झाला. ऑन द राईजचा एक दर्जेदार षटकार आणि धावसंख्या पोहोचते ती 34 वरती. 34वा. खूप चांगलं टायमिंग बघायला मिळते. दर्शन आपल्या बॅटिंगने उत्कृष्ट शॉटचं दर्शन करवतोय. पुढील चेंडू. आता मात्र दिशाहीन चेंडू बघायला मिळतोय. प्रेशर गोलंदाजाकडे कन्वर्ट झालंय. 35वा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. आता थोड्याशा धावा आलेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. दर्शनची बॅट तळपते, त्याला थोडंसं रिदम मिळालाय विदेशच्या अगेन आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न असणारा अगेन्स्ट एक एक्स्ट्रा बॉल. इट्स अ वाईड बॉल कॉल. 36 वरती स्कोर कार्ड, म्हणजे एकाच चेंडूमध्ये 8 धावा खर्च झालेले आहेत. तुम्हाला मिलिंद, पुष्पक किंवा कविचच्या पावलावरती पाऊल ठेवायचं आहे, कारण त्या 3 गोलंदाजांनी जो मोमेंटम, जो रिदम मिळवलाय, तो जर रिदम तुम्ही फलंदाजाकडे आता जर कन्वर्ट करणार, कठीण काळ हा तुमचा असणार आहे. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती म्हणजेच 36 झालेले आहेत. 5 चेंडू चांगले डिलिव्हर्ड करावे लागणार आहेत आणि दर्शनला आपला क्लास पुढून दाखवावा लागणार आहे. तर मॅच एक इंटरेस्टिंग झोनकडे जाईल, जिथे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा तुमच्या खेळाकडे आकर्षिल्या जातील, कारण मॅच टफ झोनकडे वाटचाल करताना आपण बघतोय. पुढील चेंडू. आणखीन एक दिशाहीन चेंडू. वाईड बॉल आहे. 37 धावा स्कोर कार्ड वरती. थोडस दिशाहीन चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. एक जमेची बाजू आहे. शिवसाई कुडण संघासाठी धावा येत आहेत आणि ह्या धावा येणाऱ्या काळामध्ये त्यांना आत्मविश्वास देऊन जातील, लढण्याची प्रेरणा देतील, मोमेंटमचा ऊर्जेचा स्रोत ते निर्माण करतील. आदरणीय मनोज पाटील साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम सरचे आपलं हार्दिक स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. परफेक्ट बॉल, परफेक्ट चेंडू हाताळला गेलाय. चांगलं शॉट सिलेक्शन होतं दर्शनांचं. प्रथमतः त्यांचा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुढ्यात आल्यानंतर त्यांनी सरळ बॅटने खेळण्याचा पावित्र्य केला. तोपर्यंत चेंडूने आपलं काम केलं होतं. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन. पुढील चेंडू. चांगलं टायमिंग आहे. प्रॉपर एलिव्हेशन आहे. स्ट्रॉंग झोन आहे तिथे दर्शन यांचा आणि 4 धावा. डीजे एक धुन तो बनती आहे बाय.
थँक्यू. धावसंख्या 41 वरती 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि दर्शननं काय बॅटिंग केलंय, उत्कृष्ट बॅटिंग. योग्य काळी आपल्या संघाच्या मदतीला धावून आलाय खेळाडू. बात तो बनते दर्शन की क्लास तो बनताय भाई. गुड बॅटिंग. पुढील चेंडू काही वेळेला परफेक्ट चेंडू पिचिंग बघायला मिळते. विदेशांची कमबॅकिंग ही भरपूर महत्वाची आहे. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 चेंडू आहेत. इथून जर मोठे शॉट आले एक चांगले टार्गेट उभे राहील. जर डॉट बॉल आला तर कमी धावांचा पाठलाग करावा लागणार आहे नंडोरे संघाला आणि त्यासाठी या 2 चेंडूंचा खेळ भरपूर महत्वाचा राहणार आहे. याच्यानंतर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. तारापूर वॉरियर्सच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपल्याला बघायला मिळणार आहे मैत्री ग्रुप कुडण पालघर. ए ग्रुपचे विजेते आणि बिग शॉट, ज्या शॉटची गरज होती तो शॉट आलाय फलंदाज दर्शनच्या बॅटमधनं. घेते ना पुढील चेंडू आणि इथे त्रिफलाचीत फलंदाज OUT आउट. बघूया टार्गेट तुमच्यापर्यंत किती पोहोचलं गेलंय. अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. वळतो आपण टॉसकडे. चला या टॉससाठी तारापूर वॉरियर्सच्या अगेन आपल्याला मॅच बघायला मिळणार आहे. मैत्री ग्रुप कुडण पालघर असं बॅटल आपण बघणार आहोत आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संघनायक आपण या. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण चला महेश या. टॉस आपण करतोय. दीपकजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. चला या मैत्री ग्रुप कुडण पालघर आणि तारापूर वॉरियर्स बो टीम कॅप्टन टॉससाठी आपण या. ए ग्रुप मधले विजेते आता मात्र आपण बघतायत विनिंग मॅच खेळणार आहेत. चला लवकर या बो टीम कॅप्टन. अतिशय सुंदर नियोजन. 48 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं आहे. दर्शन यांची सुंदर खेळी आणि तदनंतर त्यांच्या गोलंदाजांना एक थोडासा सायकोलॉजी ॲडव्हान्टेज मिळाला आहे, मानसिक आधार. आणि त्या आधाराला संघर्षामध्ये कसं परिवर्तन करणार यासाठी तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र या मॅचवरती आहेत. आपण बघतो या ठिकाणी टॉसची प्रक्रिया पूर्ण करताना तारापूर वॉरियर्स संघाचे प्रज्वल या ठिकाणी दाखल होत आहेत. प्रज्वल या थोडंसं फास्ट या. दीपकजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय या ठिकाणी स्पिन. एका बाजूने BPL आणि एका बाजूने चाई भंडारी असं नमूद केलेलं आहे आपल्या टॉस वरती. कॉल कोणाचा असणार आहे? चॉईस द्या. चॉईस दिली जाते दीपकजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आणि मैत्री ग्रुप कुडण पालघरचा कॉल आहे. BPL असा आवाज आलाय आणि जय भंडारी आलाय. अभिनंदन. तारापूर वॉरियर्स टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन आहे आपलं? फील्डिंग. विकेट कशा पद्धतीने खेळते? विकेट चांगली आहे आणि मला वाटते जर आम्ही त्यांना 50 ते 60 धावांपर्यंत रोखू शकतो तर चेसिंगला थोडं इझी पडेल. असं काही गेम प्लॅनिंग आहे का समोरचे 2-3 बॅट्समन चांगले आहेत त्यांच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करूया, पॉवर प्लेमध्ये त्याला थांबूया, गेम प्लॅनिंग थोडंफार आहे का तुमचं? असं म्हणजे सांगू नाही शकत 2-3 बॅट्समन चांगले आहेत कारण प्रत्येक टीममध्ये कधी कोणता बॅट्समन चांगला खेळला हे कोणाचा दिवस चांगला असेल सांगू नाही शकत. गेलेली मॅच पण काढता येते त्यामुळे. ठीक आहे. टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायची आहे. महेश, किती धावा एक चांगली मॅच होईल?
आम्ही जास्तीत जास्त धावा काढायचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमनी फर्स्ट मॅचला 70+ केले होते, म्हणून आम्ही थोडे जास्त धावा करायचा प्रयत्न करू. प्लेइंग 11मध्ये यांनी चेंजेस बघायला मिळणार आहेत की तीच टीम खेळणार आहे? चला बॅट्समन एक पाठवा चेंज मैदानात. होणार आहे. विकेट कशा पद्धतीने खेळते? तुम्ही मॅच खेळलात, विकेट फार सुंदर आहे, बॅट्समनला फार बेनिफिट आहे. तुमचं प्लेइंग 11 तीच आहे काय? चेंजेस बघायला मिळतील? नाही सेम आहे. तर देऊया बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला या ठिकाणी प्रज्वल आणि सांगितले प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. तारापूर वॉरियर्स वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. चला बॅट्समन पाठवू आपण. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. जिथे धाबांचं लक्ष आहे ते टोटल 48 धाबा त्या विजयाकरता करायच्या आहेत. सकाळपासून जर आपण मॅच पाहिला ना तर प्रति मॅच मागे जर 60+ धावा त्या प्रत्येक टीमनं केल्यात. इथे या मॅचमधनं धावसंख्या कमी लागली आहे स्कोर कार्डवर. एक कमी टोटल स्कोर कार्डवर असताना एक लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज ड्रामा तो होईल का तो पाहावा लागेल. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच क्रमांक 4 ती सध्या मैदानातनं चालू आहे. जिथे बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय सनसाई चिफिका 11 नंडोरे संघ. सो बॅटिंग करताना असेल 2 बॅटर मैदानात आलेत बॅटिंग करण्याकरता. तुषार आणि तुषारच्या साथीला विदेश आलाय. जिथे पहिलाच बॉल त्यावर बॅक टू द बॉलर खेळलाय. जिथे स्वतःच गोलंदाज बॉलला फील्ड करतोय. प्रणय आहे बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी मार्कवरनं. जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकातनं सध्या गोलंदाजी ती मैदानातनं चालू आहे. एक कमी टोटल स्कोर कार्डवर आहे. 48 करायचे आहेत. 48 धावा करताना मात्र जे 2 बॅटर आलेत. जिथे पुढचा बॉल प्रणय बॉलिंग ट्रॅकवरनं पुढे येऊन फटका खेळलाय. मात्र इनफिल्डच्या वरून खेळायचा होता. तिथे फटका फसलाय. पहिला विकेट तो इथे मिळतोय आणि बॅटरला परतावा लागेल. बॅटर विदेश बॅक टू डगआउट. ते आपण रिप्ले मधनं देखील पाहिलं तो कॅच तो इथे अगदी दर्जेदार कॅरी केला. तिथे विकेट गेली. नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. नवीन बॅटर मैदानात आलाय कुणाल. कुणालचा विचार केला तर ओमसाई स्पोर्ट्स चे लाईव्ह जे आपण प्रेक्षेपण पाहतोय त्यात कॅमेरामन म्हणून सातत्यानं काम त्यानं केलंय. तो कुणाल मैदानात आलाय. आता इथे धावांची गरज आहे. आपटून टाकलंय त्या बॉलला. केलंय पनिशमेंट दिली जाते. बॉल जातोय आणि वा काय बाईक्सवर जसा रस्त्यावरनं जात होता अगदी एका हातानं बॉलला अडवलं तिथनं आणि मैदानात फेकलं देखील. ते अगदी रिप्ले मधनं देखील तुम्ही पाहू शकतायत. बाईकवरचं नियंत्रण तेही पाहिलं आपण त्या बाईक स्वाराचं. पुढचा बॉल अगेन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगल्या बॉलची हाताळणी ती आपण मैदानातनं पाहिली. निर्धाव स्वरूपानं चेंडूची सांगता ती इथनं केली आहे. डॉट बॉल तो इथनं टाकला जातोय. डॉट बॉल तेही येणं गरजेचं आहे. विकेट एक गेली आहे या अगोदर कॅच स्वरूपानं. तिथे स्ट्रायकर एंडवर बॅटर कुणाल आहे. कुणालच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. 48 धावांचं लक्ष आहे. पुढचा बॉल इथे फटका इनफिल्डच्या वरून खेळलाय. मात्र क्षेत्ररक्षक अगदी बॉलपर्यंत पोहोचण्या अगोदर बॉल जाईल सी मारीच्या पार. चौकार 4. थँक्यू. कुणालच्या प्रति षटकाराकरता पारितोषिक लागलंय 251 रुपयाचा कॅश प्राईज ओमसाई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून.
प्रति षटकारास 251 रुपयाचा कॅश प्राईज ते लागलंय. मात्र इथे डॉट बॉल तो टाकला जातोय. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 1 बाद 8. 48 करायचे आहेत. 8 बनल्यात. येणारे 5 षटकं जिथनं धावांची गरज असेल ती 40 धावा. पहिल्या 25 मिनिटात तुम्हाला ती 5 षटकं कंप्लीट करायची आहेत, हेही लक्षात असू द्यात. जिथे ओव्हर नंबर 2 करता संदीप आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता. तिथे दुसरं षटक हाताळण्याकरता तो सज्ज होईल. भंडारी प्रीमियर लीग BPL ते आपण पाहतोय पर्व. दुसरं भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी पहिलाच दिवस या स्पर्धेचा. अगदी दमदार स्पर्धा आहे जिथे स्ट्रायकर एंडवर बॅटर. आता तुषारला संधी मिळतीये आणि बॅटिंग मार्कवर असेल बॅटिंग करण्याकरता. त्या विपक्षात संदीप बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2ला मात्र इथनं सुरुवात करतोय. पहिला बॉल पुढे आलाय. पटची कज मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलमध्ये. बॉलला फील्ड करतोय. सिंगल अर्जित होती आहे. सिंगल डबलनी मॅचला विजयापर्यंत नेता येईल ही दोन्ही बॅटरला माहिती आहे. अगदी सावध खेळ तो मैदानात न होतोय. सिंगल येते आहे. सिंगलच्या मदतीने 9 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. टीम सनसाई जीविका 11 नंडोरे संघाची. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे होता. एक जोखीम घेतली एक धाव घेण्याकरता. मात्र जसा काही थ्रो केला मात्र इथे एक्स्ट्रा स्वरूपानं जो काही ओव्हर थ्रो झाला बॅकअपला जो क्षेत्ररक्षक आला तो थोडा उशिरानं आला. मात्र एक जिथे डबलमध्ये रूपांतर केलंय या 2 धाबा तर इथे अर्जित होतील. या 2च्या मदतीने धावसंख्या नेल्सन आकड्यावर 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. कुणाच्या प्रति षटकारास पारितोषिक लागले 251 रुपयाचा. ओमसाई स्पोर्ट्स च्या माध्यमातून ते पारितोषिक असेल. 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज संदीपला आपण पाहतोय. पुढचा बॉल सज्ज होईल. पुन्हा एकदा संदीप बॉलिंग ट्रॅकवरनं. कधी परिवर्तन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा सफल झाला बॉल खेळण्याकरता मात्र फटका खेळण्यामध्ये तो असफल ठरतोय. तिथे बाकीचं काम यष्टीरक्षक तो कंप्लीट करतोय. सव्यात मॅचच्या दिशेनं तिथे पुढचा बॉल पिचच्या मध्यावर टाकलाय मात्र त्या बॉलला दिली आहे पनिशमेंट. बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मारेच्या पार येतोय डिपेक्स्टॅक कव्हरच्या दिशेनं. चौकार 4. अडीच थँक्यू. चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं संदीप. फुल टॉस आडव्या बॅटनं फक्त दिशा दिली आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे डिप स्क्वेअर लेगला. फेकी येते. सिंगल अर्जित होईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 16 धावा बनल्यात. तुषार आणि कुणाल या दोघांमध्ये चांगला ताळमेळ तो दिसून येतोय. दुसऱ्याच बॉलवर जसे विकेट गेली एक चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर करतायत. तिथे एखादा खराब बॉल येतो त्यावर चौकार देखील येतोय. सिंगल डबललाही तितकंच महत्त्व देत आहेत दोन्ही बॅटर. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर 16 धावा जिथे स्कोर कार्डवर बनल्यात. पुढचा बॉल संदीप बॉलिंग ट्रॅकवरनं. अप्रतिम टर्न तो आपण पाहिला या बॉलवरनं. मात्र सिंगल घ्यायचा विचार तुषारचा नव्हता मात्र थोडा उशिरानं कॉल दिला. तसा कॉल दिला सिंगल कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्डवर लागली आहे ती 17 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात.
जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे धावसंख्या 17. ओव्हर नंबर 3 करता दर्शन आलाय. तुषार स्ट्रायकर एंडवर अगदी पाठच्या टोला जिथे खालच्या भागात बॉल लागला तिथे फ्लाइंग स्लिपला खेळाडू होता मागे तिथे बॉलवर आला. सिंगल अर्जित होती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा. तर इथे स्कोर कार्डवर बनलात अगदी सिंगल डबल लाईफ लाईन आहे क्रिकेटची आणि ते देखील येते मैदानात ना. जाऊयात मॅचच्या दिशेनं पुढचा बॉल कुणालच्या पाठमधला फटका तर चांगला आहे मात्र इथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. पहिल्या प्रयत्नात चेंडू हातात आला नाही. बॅकअपला आलेल्या खेळाडूंना बॉलला फील्ड गेला. फेकी करेल 2 कंप्लीट केल्यात. या 2 धावा येतील. या 2च्या मदतीनं 20-48 पर्यंत जायचं आहे. 20 बनल्यात. सध्या मैदानातनं स्लो क्रिकेट ते मैदानातनं चालू आहे. अगदी मोठ्या फटक्यांपासून जरी दूर ठेवलं असलं तरी मात्र इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलाय बॉलवर अंडरम फेकी केली आहे मैदानातनं जिथे सिंगल कंप्लीट होती आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 21 जावा. तुषार ज्याला आपण स्ट्रायकर एंडवर पाहतोय एक चांगला कॅच तो तुषारनं देखील कॅरी केला होता फिल्डिंग करताना. हाफ ट्रॅकर बॉल पटक्यात तितकासा दमखम नव्हता मात्र क्षेत्ररक्षक जो बॉलला येऊन फील्ड करेल. पुन्हा एकदा एक सिंगल अर्जित होईल. सिंगलनं धावसंख्या 22 धावा. पुढचा बॉल ते टेनिस क्रिकेटमध्ये लागलेली किडत आहे असं म्हणावं लागेल कारण की जिथे सरळ बॅटने कधीपासून धावा येत होत्या मात्र एक स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे बोल्ड स्वरूपानं बॅटरला परतावं लागलं. धावसंख्या 22 आहे स्कोर कार्डवर जिथे दुसरा विकेट गेलाय. 48 पर्यंत जायचं आहे. 22 बनल्यात. थँक्यू. अगदी द्रोणच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहू शकतायत जी ग्राउंड जे दाखवलं जात आहे. अगदी चांगली व्हिडिओ जी प्रदर्शित लाईव्हच्या माध्यमातून केली जाते द्रोणच्या माध्यमातून. ती गोलाकार मैदान आणि निसर्गाच्या कुशीतलं असलेलं हे भव्य दिव्य असं मैदान. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधनं. ओव्हर नंबर 3. नवीन बॅटर मैदानात पुष्कर आलाय बॅटिंग करण्याकरता. 2 विकेट्स जिथे आता गेल्यात पुष्कर त्याला पाचारण केलंय बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर ना. ते अगदी सावध सुरुवात अगदी फक्त दिशा दिली. जो क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता मिड ऑनला येऊन क्षेत्ररक्षण केला मात्र जी काही फेकी केली ना ती वेगवान केली. तिथे सिंगल होते तिथे डबल ती द्यावी लागली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम ना. मात्र इथे त्या 2 खर्ची केल्यात आणि या 2च्या मदतीने 24 रन 3 ओव्हरच्या अखेरीस. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा स्कोर कार्डवर लागला त्या 24. अर्धा पल्ला गाठलाय. इथून पुढे अर्धा पल्ला गाठायचा आहे. जे कोणी जेवायचे बाकी असतील त्यांनी तो जेवणाचा आस्वाद घ्या. तिथे काउंटर चालू आहेत. लवकरात लवकर तो जेवणाचा आस्वाद तुम्ही तिथे घ्या. जे कोणी जेवायचे बाकी असतील त्यांनी जेवणाच्या मंडपात तिथे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या. तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करण्यामध्ये चुकी होती आहे.
ज्या या छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या तुम्हाला कुठेतरी पराभवाकडे घेऊन जातील. ते म्हणतात ना की गोलंदाज जेव्हा गोलंदाजीतनं 100% देतो ना क्षेत्ररक्षकाला ती साथ देणं गरजेचं असतं. बरेचसे मिसफील्ड झाली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडनं. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे ओव्हर नंबर 4 मधनं पुढचा बॉल इथे दांडी गोल बॅटर तुषारला परतावा लागेल. विकेट. आमच्या गावातील ज्येष्ठ समाजसेवक आमचे बंधू विवेक बंधू यांचं स्वागत करण्यासाठी मी विपुल केने यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन विपुल केने आमचे विवेक बंधूंचं स्वागत करतात. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपण शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज पालघर व डहाणू तालुका भंडारी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे आयोजक भंडारी समाज मंडळ कुडण भंडारी समाजासाठी व समाजातील खेळाडूंसाठी हा आपण BPLचं लीग उतरवलेलं आहे. पर्व दुसरे या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचा दिवस पहिला आणि सुंदर असे सामने या ठिकाणी चालू आहेत. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेनं. इथनंही कमबॅक होऊ शकतो, इथनंही मॅचला टर्न करता येऊ शकतं, मात्र इथनं विकेट्स त्या गरजेच्या आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज जर आपण पाहिलं तर संदीपचं षटक मैदानात चालू आहे. नवीन बॅटर मैदानात आलाय, कविश आलाय बॅटिंग करण्याकरता. डावकुराताचा बॅटर आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 26, 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. 48 करायच्या आहेत, 26 बनल्यात. अगदी अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा तो मैदानात करावा लागेल. विकेट्स त्या गरजेच्या असतील. पुढचा बॉल ते अगदी समोरून बॉलला फिरवला. बॅटरच्या अगदी डॉट बॉलची उद्घोषणा ती इथनं होती. येणारे निर्धाव चेंडू तेही इथनं प्रेशर क्रिएट करतील टीम सनसाई जीविका 11 नंडोरे संघावर. पुढचा बॉल बिग कमी होता, मात्र इथनं बॉलला आतमध्ये घेतलाय. टर्न तो आपण पाहिला. अप्रतिम दर्जेदार बॉल, डॉट बॉल. शिवसाई कुडण संघ तो आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करताना जी काही धावसंख्या कमी टोटल स्कोर कार्डवर लागली ती रोखण्याकरता 100% प्रयत्न करतोय. पुढचा बॉल अगेन, मात्र इथे फटका चांगला आहे. सिंगल अर्जित होती आहे. एकच धाव वर्जित केली जाते. डबलचा कॉल होता, थांबवला. रिक्स किंवा मग जोखीम ती इथनं घेतली जाणार नाहीये कारण की विकेट्स त्याही गेल्यात. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27 रन त्या स्कोर कार्डवर लागलात. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 मधनं गोलंदाज संदीप कडनं पाहतोय आपण. पुढचा बॉल फुलटॉस, ज्यावर फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटी, दर्जेदार तगडा प्रहार, षटकार. थँक्यू. येणारे 12 बॉल विजया करता येणारे 12 बॉल विजया करता 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण त्या मॅच मधनं बनलंय. तीन विकेट्स त्या आतापर्यंत गेल्यात. येणारे 12 बॉल विजया करता 15 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 5 करता दर्शनला आणलं जात आहे. या अगोदर दर्शननं चांगली गोलंदाजी केली आहे. या अगोदर एक विकेट्स तो देखील दर्शनने घेतलाय. मात्र इथनंही प्रयत्न असेल, विकेट्स त्या गरजेच्या असतील. इथनं जर विकेट्स गेल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर तो क्रिएट होईल. मात्र जर इथनं पहिल्या 1 ते 2 बॉलवर धावा जर आला ना तर मग बॅटिंग करणारी टीम नंडोरे संघ हा हवी होईल. मात्र इथनं
12 चेंडू 15 धाबा त्या गरजेच्या असताना मॅचला होती सुरुवात. ओव्हर नंबर 5 चा पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी जमिनीला घरंगळत येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सिंगल अर्जित होईल. एकपेक्षा जास्त काही दिला जाणार नाहीये. एक एक धाव इथनं तोला मोलाची आहे. एक एक धाव ती खूप महत्वाची आहे. येणारे 11 बॉल 14 ची गरज आहे. 11-14. अकरा चेंडू 14 धाबा त्या गरजेच्या असतील. मॅच मधनं स्ट्रायकर एंडवर बॅटर बॅटिंग करतोय मैदानात. पुष्पकला आपण पाहतोय बॅटिंग करतोय सध्या ऑन बॅटिंग मार्कवर आहे. त्या विपक्षात गोलंदाजी ते इथनं केली जाते. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल लवकर पिक केलंय. बॉलला फेकून दिलंय, पाठवलंय. इट्स अ हाय अँड हँडसम, ठोकलाय षटकार. पुष्पकने याही अगोदरच्या ओव्हरमध्ये एक षटकार मारला होता. तो इरादे स्पष्ट आहेत त्याचे की मला मॅच लवकर फिनिश करायची आहे. मात्र याही बॉलवर षटकार मारलाय. इथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं दर्शन. या अगोदर षटकार आलाय. अगदी सेन्सिबल क्रिकेट ते दाखवतोय पुष्पक. सिंगल घेतली आहे फक्त, अगदी स्ट्राईक रोटेट करतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी स्कोर कार्डवर पुढे जातीये. धावसंख्या 41, 41 बनल्यात. सव्यत मॅचच्या दिशेनं जिथे दर्शन बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता ज्यावर सिंगल इथे अर्जित होतीये. क्षेत्ररक्षक आहे प्रतीक त्या ठिकाणी. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 42 42 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात टीम सनसाई जीविका 11 नंडोरे संघ सव्यात मॅचच्या दिशेनं 42 बनल्यात. अजूनही विजयाकरता 6 धावांची आवश्यकता असेल. थे पॅडलाईन वरचा बॉल, स्ट्रॉंग अपील, थे प्लम स्वरूपानं बॅटर पुष्पक बाद. अगदी जर आपण पाहिलं तर थँक्यू. येणारे 7 बॉल विजयाकरता धावांची आवश्यकता असेल ती 6. 7 बॉल आणि 6. येणारे 7 चेंडू विजयाकरता 6 धावांची आवश्यकता असेल. पुढचा बॉल मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये बॉलला फील्ड करतोय. सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 43 43 धावा. मात्र आता येणारे 6 बॉल विजयाकरता धावांची आवश्यकता असेल 5. आणि जी योग्य वेळ दिला होता त्या वेळेमध्ये ही षटकं ती कंप्लीट केली आहेत. चला लगेच आपण शेवटच्या ओव्हर करता गोलंदाज आणायचा बॉलिंग ट्रॅकवरनं. येणारे 6 बॉल विजयाकरता 5 ची गरज असेल.
मॅच मधली रंगत वाढली आहे. येणारे 6 बॉल विजयाकरता धावांची आवश्यकता आहे 5. बॉलिंग ट्रॅकवर ना शेवटच्या आणि अंतिमच्या षटकाकरता गोलंदाज दीपेश आलाय, कमलेश आलाय ओव्हर नंबर 6 करता. कमलेशवर तो विश्वास दाखवलाय. कमलेश आलाय. कमलेश मात्र या मॅचला आपल्या बाजूने फिरवेल का? मात्र इथे स्ट्रायकर रेनवर बॅटिंग करण्याकरता अनिकेतला आपण पाहतोय. 6 चेंडू 5 धावा त्या गरजेच्या आहेत. मात्र इथनं 6 चेंडू त्या 5 धावा इथनं थांबवल्या जातील का इथनं केल्या जातील ते पाहावं लागेल. येणारी वेळ बरंच काही सांगून जाईल. 6 बॉल 5. पहिला बॉल फुलटॉस, त्यावर मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल जातोय सीमा रेषा पार, येतोय इथनं हा चौकार. 4. खराब क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे आणि तुम्ही अगदी बाउंड्री लागत फिल्डिंगला आहेत. मात्र तिथे बॉलला फील्ड करायचंच होतं. मात्र तिथे जी काही चुकी झाली आणि ती चुकी खूप महागात पडली असं म्हणायला हरकत नाहीये. चौकार गेला.